नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खोपोलीला आलोय. खोपोलीला जो गगनगिरी महाराजांचा मठ आहे तो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. चला तिकडे तुम्हाला काय काय आहे ते दाखवणार. खूप सुंदर असा मठ आहे. त्याच्या साईडला असणारा तुम्ही नदीचा प्रवाह बघितला असेल रील्स मध्ये वगैरे. आता तुम्हाला रिअल मी दाखवणार आहे. चला. खोपोली रेल्वे स्टेशन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर सुंदर असे गगनगिरी महाराजांचे मठ आहे, जे आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तुम्हाला जर इथे यायचे असेल तर खोपोलीवरून तुम्ही वॉकिंग डिस्टन्स फक्त 10 ते 15 मिनिटावरती पण येऊ शकता. 1.5 किलोमीटर हे अंतर आहे आणि शेअरिंग ऑटोनेही तुम्ही येऊ शकता इथे. खोपोली येथील श्री गगनगिरी महाराज मठ हा रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे आणि निसर्गरम्य आणि शांत परिसर खोपोली रेल्वे स्थानकापासून जवळ आहे. 4 फेब्रुवारी 2008 रोजी गगनगिरी महाराजांनी याच मठात महासमाधी घेतली होती. हे ठिकाण आध्यात्मिक आणि धार्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. गगनगिरी महाराज मठ या मठामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले भव्य दिव्य असा सद्गुरू गगनगिरी महाराज यांचा हॉल भेटेल. गगनगिरी महाराज यांच्या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे खूप स्वच्छता, सुंदर आणि शांत नदीच्या काठावर वसलेला हा सुंदर असा मठ आहे. या मठामध्ये दुपारी 12 वाजता नेहमी आरती होते आणि 1 वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. या मठामध्ये दत्त गुरु जयंतीच्या दिवशी खूप विशेष असे कार्यक्रम साजरे केले जातात. स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते. महाराज हे नाथपंथीय हट्टयोगी म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते. स्वामी गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत मानले जातात. या मठाच्या परिसरात वाहणारा नदीचा प्रवाह पाहून मनाला वेगळी शांतता मिळते. परमपूज्य श्री स्वामी गगनगिरी महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत, योगी आणि तपस्वी होते. यांचा जन्म 1906 मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंदुरे या गावात झाला. त्यांचे मूळ नाव श्रीपाद गगनराव पाटणकर साळुंखे होते. वयाच्या अवघ्या 6-7 वर्षाच्या लहान वयात त्यांनी घर सोडले आणि नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन कठोर साधना केली. 4 फेब्रुवारी 2008 रोजी खोपोली येथे याच मठामध्ये त्यांनी समाधी घेतली. लहान वयात घर सोडल्यानंतर त्यांनी बद्रीनाथ, काश्मीर आणि हिमालयातील दुर्गम भागात पायी प्रवास करून कठोर साधना केली. नद्यांच्या पाण्यात उभा राहून तासनतास ध्यान साधना करण्याची त्यांची विशिष्ट पद्धत होती. डहाणू, दाजीपूर, घनदाट जंगले आणि निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी कंदमुळे खाऊन दीर्घकाळ तपस्या केली. त्यांना नाथ संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि सिद्ध योगी मानले जाते. गगनगिरी महाराज यांच्या मठमध्ये तुम्ही गगनगिरी महाराज यांच्या सोबतच खूप सारे देवदेवतांचे आणि संतचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. गगनगिरी महाराज हे निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी संत होते. त्यांनी वृक्षारोपण आणि जंगलाच्या संवर्धनावर नेहमी भर दिला. त्यांनी मानवी सेवा, व्यसनमुक्ती, सदाचार आणि ईश्वरभक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. गगनगिरी महाराजांचे खोपोली, गगनबावडा आणि मनोरी मुंबई येथे त्यांचे प्रमुख आश्रम आहेत, जिथे आज हे आध्यात्मिक व धार्मिक कार्य चालते. स्वामींचे जीवन हे संयम, त्याग आणि दिव्य शक्तींचे प्रेरणादायी प्रतीक मानले जाते. खोपोलीमधील प्रसिद्ध गगनगिरी मठमध्ये आलात तर तुमच्या मनाला वेगळी शांतता मिळेल, कारण इथे तुम्ही खूप सारे देवदेवतांचे, संतांचेही दर्शन घेऊ शकता आणि मंदिराच्या शेजारीच असणारा सुंदर असे गार्डन वगैरे तुमच्या मनाला वेगळी शांतता देईल. जर तुम्ही कोणत्या मठामध्ये जायचा विचार करत असाल तर पावसाळ्यामध्ये खोपोलीमध्ये नक्की या. खोपोली स्टेशनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर हे सुंदर असे गगनगिरी महाराजांचे मठ आहे. मंदिराच्या चारही साईडला नदीचा जो प्रवाह आहे ते बघण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या मठामध्ये एकदा तरी यायलाच पाहिजे. मठाचे सौंदर्य पाहू शकता तुम्ही. या मठामध्ये नेहमी लाखो भक्त येतात गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी. या मठामध्ये भक्तांसाठी राहण्यासाठी आणि जेवणासाठी विशेष सोय अशी केलेली आहे. या मठामध्ये भक्त निवास असा एक वेगळा सेक्शन फक्त भक्तांसाठी ठेवण्यात आला आहे. तिथे कॅन्टीन वगैरेही आहे. रोज 1 वाजता तुम्ही महाप्रसादाचा आनंद घेऊ शकता. बघा भक्त निवास आहे, त्याच्याच पाठीमागे बघू शकता सुंदर असे वॉटरफॉल. बघा तुला नजारा बघू शकता तुम्ही वॉटरफॉलचा. बघा किती वॉटरफॉल्स आहे त्या साईडला. बघा एक नाही, दोन नाही, असे असंख्य वॉटरफॉल आहेत. बघा खूप सुंदर असा नजारा बघू. ग्रीनरी बघा या साईडला बघू शकता. खूप सुंदर असे वॉटरफॉल आहेत. बघा पाणी तिकडे. जर तुम्ही भक्त निवासमध्ये येत आहे त्याच्याच पाठीमागे आहे ते वॉटरफॉल्स. आता आपण या साईडला जाऊया. साईडला सुंदर अशी गौशाला आहे, बघू शकता. छोटे छोटे वासरे वगैरे, खूप सारी वासरे आहेत. त्या साईडला गाई वगैरे आहेत, त्या साईडला बैल वगैरे. बघा किती सुंदर अशी वासरे छोटी बघू शकता तुम्ही. कमी ठिकाणी आता तुम्हाला हे गुरे पाहता येतात, बघू शकता. त्या साईडला बघा गाई आहेत आणि या साईडला सुंदर सुंदर मछडी गाईची. फक्त या साईडलाच नाही तर या साईडला पण बघा
गौशाला आहे आणि या साईडला पण बघा खूप मोठी गौशाला आहे ती बघा. आणि त्या साईडला पण आहेत, म्हणजे इथे काय नाही म्हणता 200 ते 300 गाई आणि बैल आणि वासरं वगैरे आहे सर्व बघा. एवढी मोठी गौशाला आहे. तुम्ही तो भक्त निवास आहे त्याच्या पाठीमागे आलात तर तुम्हाला गौशाला इथे मिळेल. गोशालेच्या पाठीमागे तुम्ही गेलात तर सुंदर असे केदारनाथ सारखे तुम्हाला एक मंदिर पाहायला मिळेल आणि तिथे तुम्ही माता पार्वती देवी आणि शंकर देव यांचे दर्शन घेऊ शकता. आणि त्याच्या साईडला हे सुंदर असे खूप सारे संत आहेत, त्यांचे दर्शन घेऊ शकता. तुम्ही बघू शकता इथे केदारनाथ सारखा शिवलिंग आहे, याचेही दर्शन तुम्ही या गगनगिरी मठामध्ये घेऊ शकता. त्यानंतर आपण गुफेमध्ये जाणार आहोत. गुफेत तुम्हाला जायचं असेल तर सकाळी 8 ते 1 या दरम्यानच जाऊ शकता. आणि गुफेत जाण्यासाठी सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यात असणारा मार्ग आहे. तिथून तुम्हाला वॉटरफॉल वगैरे पण दिसतील खूप सारे. आणि जिथे मेन गुफा आहे त्याच्या बाहेरही एक सुंदर असा वॉटरफॉल आहे. तर आपण गुहेत प्रवेश करणार आहोत. तिथेच गगनगिरी महाराज ध्यानाला बसायचे, तीच ही जागा आहे. बघू शकता तुम्ही सुंदर अशी गुफा आहे. इथं तुम्ही ध्यान वगैरे करायला बसू शकता. हा गगनगिरी महाराजांच्या मठमधील सर्वात सुंदर अशी गुफा आहे. तिथे जर तुम्ही येताय तर तुम्ही शांतता पाळायला पाहिजे, कारण खूप सारे लोक इथं ध्यान करण्यासाठी येतात. त्यानंतर तुम्ही या गुफेच्या बाहेरून सुंदर असा खोपोली शहराचा नजारा पाहू शकता. आणि या साईडला बघा तुम्हाला बोललो वॉटरफॉल, तो वॉटरफॉल आहे. आणि हे बघा आता थोडीफार गर्दी वाढत चालली. तुम्हाला बोललो मी इथे खूप सारे भक्त नेहमी दर्शनासाठी येतात गगनगिरी महाराजांच्या. व्हिडिओच्या कमेंटमध्ये सर्वांनी नक्की लिहा गगनगिरी महाराज की जय. तर हेच होते सुंदर असे रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असणारे गगनगिरी महाराजांचे मठ. तर आपण खाली जाणार आहोत, कारण त्या साईडला गगनगिरी महाराज आणि नवग्रह आहेत, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. ते झालं की आपण मग इथून निघणार आहोत. आणि बघू शकता सुंदर असा निसर्गाचा नजारा बघू शकता तुम्ही. ह्याला बघा इथे प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. तुम्हाला बघा खूप सारे वॉटरफॉल आहेत या साईडने. गगनगिरी जो मठ आहे त्याच्या साईडला बघू शकता. सुंदर असा नजारा बघू शकता तुम्ही. खूप जास्तच वॉटरफॉल आहे त्या साईडला. तुम्हाला त्या मागच्या साईडने दाखवले नाही, या साईडला पण आहेत बघा. सर्वित्रे धुका पकडला आहे. पावसाळ्यात या मठामध्ये नक्की या. या साईडला बघा प्रॅक्टिस चालू आहे. बघू शकता ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः बघा, गगनगिरी महाराज आहेत. त्यानंतर या साईडला बघा नवग्रह आहेत बघा, गुरु. त्यानंतर या साईडला दाखवतो नवग्रह आहेत, बुध, शुक्र, हे नवग्रह इथे आहेत. साईडला बघू शकता चंद्र, मंगळ, मध्ये सूर्य आहे. या साईडला राहू आहे आणि त्या साईडला केतू, असे नवग्रह आहेत. त्या साईडला बघा तुम्हाला दाखवतो जो गगनगिरी मठ आहे, मेन मठ, त्याच्याच बॅक साईडला आहे नवग्रहाचे मंदिर. तिथे तुम्ही गगनगिरी महाराजांचे दर्शन घेऊ शकता बघा. आणि याच्या साईडला बघा किती हिरवळ आहे, पूर्ण हिरवेगार वातावरण. असे बोलू शकता तुम्ही निसर्गाच्या कुशीत बसलेले सुंदर असे मठ आहे. जे तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही पावसाला द्या, कारण पावसाळ्यात तिथे हिरवेगार वातावरण बघून तुमचं मन प्रसन्न होईल. एवढी सुंदर असे वातावरण आहे या साईडला. चला फायनल चाललोय घरी. तर हेच होते सुंदर असे खोपोली इथे असणारे गगनगिरी महाराजांचे मठ, जे की आता सध्या खूप प्रसिद्ध आहे, कारण त्याच्या साईडला असणार नदी प्रवाह, त्यामुळे खूप असे सुंदर मंदिर हे प्रसिद्ध झाले आहे, कारण तिथे एक वेगळी शांतता आहे. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.